नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI गणेश सज्जन घाडगे. आपलं कंबाईन विजनच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज आपण इथून पुढचे जे 8 ते 10 लेक्चर होणार आहेत ते इकॉनॉमिक्स सब्जेक्टवरती होणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये कसं असतं की मुलांचा सर्वात भीतीदायक सब्जेक्ट असतो मोस्ट ऑफ द. मग मुलांना काय होतं की याच्यामध्ये स्कोर येत नाही, काही मुलांना स्कोर येत नाही. मग त्याचे बहुसंख्य कारणं असतात. त्याच्यापैकी कोणती कारणं जर मेजरली असतात, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची कन्सेप्ट क्लिअरिटी नसते. दुसरी गोष्ट म्हणजे कोणता डाटा वाचायला पाहिजे आणि कोणता डाटा स्किप केला पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये जेवढे अवेलेबल बुक्स आहेत त्याच्यामध्ये मेजर इश्यू हाच आहे की बाबा डाटा भरपूर आहे, परंतु मुलांना माहित नाही की बाबा काय नक्की वाचायला पाहिजे आणि तो वाचलेला डाटा आहे तो पाठ कसा करायचा आणि अल्टिमेटली तो डाटा क्वेश्चन मध्ये ऍप्लिकेशन कसं करायचं, हे सर्वात महत्वाची गोष्ट असते. मग तीच गोष्ट लक्षात ठेवा. आपण इकॉनॉमिक्स ह्या लेक्चरमध्ये म्हणजे इथून पुढचे जे 8 ते 10 लेक्चर किंवा 11-12 लेक्चर की जेवढे होत, मग त्या लेक्चरमध्ये आपण लक्षात ठेवा की अभ्यास कोणत्या पद्धतीने करणार आहोत. जनरली मी सर्वांना एकच टॅक्टिक सांगतो की इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करायला पाहिजे. तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा नेहमी लक्षात ठेवा की लेअर वाईज करायला पाहिजे. मग तो जनरली 3 लेअर मध्ये तुम्ही करायला पाहिजे. मग लक्षात ठेवा 3 लेअर कोणते असायला पाहिजे. सपोज पहिला लेअर आहे L1 मध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ओके. पुन्हा त्यानंतर येतो L2 लेअर. L2 लेअर मध्ये कोणती गोष्ट महत्वाची असते तर लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण जे वाचलेला कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्यात काय ऍड करतो तर डाटा L2 लेअर मध्ये, आणि सोबत आपण PYQ बघतो. आणि हा जो L3 लेअर असतो याच्यामध्ये आपण काय करणार, हा जो डाटा आणि PYQ आणि कन्सेप्ट ह्या तिन्हींचा उपयोग करून त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट ऍड करतो ती म्हणजे लॉजिक. ओके. आणि ह्याचाच उपयोग करून हे लॉजिक नथिंग बट काय आहे तर तुमचा कॉमन सेन्स आहे. ओके. म्हणजे जो मिळालेला तुमच्याकडे डाटा आहे तो सर्वांचं ऍप्लिकेशन करून आपल्याला अल्टिमेटली उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ओके. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही इकॉनॉमिक सब्जेक्टमध्ये मार्क्सची ऑब्सेस असायला पाहिजे, ना की बाबा मी डाटा किती वाचलाय की मला कोणत्या अजून माझ्या किती गोष्टी पाठ आहेत ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. अल्टिमेटली आपला गोल काय असायला पाहिजे हो, मार्क ओरिएंटेड आपण असायला पाहिजे. ठीक आहे. मग आपण या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत तर पहिली गोष्ट कन्सेप्ट, कोणता डाटा करायला पाहिजे आणि लॉजिक कसं वापरायचं. मग इकॉनॉमिक्सचा आपण स्टडी करताना मी आता सुरुवातीला आपण काय करूया, सर्व जे जे महत्वाचे प्रीला जे मेजरले जे टॉपिक येतात ते सगळे टॉपिक आपण सुरुवातीला करूया. ठीक आहे. साधारणतः 7 ते 8 टॉपिक राहतात आणि त्याच्यानंतर आपण काय करूया 2021, 22, 23, 24 ह्यांचे जे आयोगाचे पेपर्स आहेत ना डायरेक्ट आपण पेपर्स घेऊया. ठीक आहे. मग तुम्हाला आपल्याला अंदाज येईल की बाबा आपण जे वाचलेले नॉलेज आहे त्याचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. आणि कसं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा की जेवढं आपण वाचतो ना एमपीएससी मध्ये, आता तुम्हाला ही गोष्ट सर्वजण म्हणतात की बाबा जेवढं आपण वाचतो त्यातील लक्षात ठेवा की 40% डाटा येतो. ठीक आहे. परंतु जे राहिलेलं कसं आहे तर लक्षात ठेवा की ऍप्लिकेशन बेस आहे. ऍप्लिकेशन बेस, कॉमन सेन्स वापरायचा, तेच नथिंग बट तुमचं लॉजिक आहे. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. बघा पहिला टॉपिक आपला कोणता असणार आहे तर लक्षात ठेवा की अर्थव्यवस्थेचे जनरल ज्या कन्सेप्ट आहेत त्या. त्याच्यानंतर आपण कोणता टॉपिक घेणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक घेणार आहोत. त्याच्यानंतर एक सेकंड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत तर लक्षात ठेवा दारिद्र्य हा महत्वाचा टॉपिक आहे. जनरली लक्षात ठेवा 1 ते 2 क्वेश्चन ह्या टॉपिक वरती येतात. ओके. त्यानंतरचा टॉपिक आपला असणार आहे तर चलनवाढ. त्यानंतर आपण आरबीआय बघूया, सार्वजनिक वित्त बघूया, कर बघूया आणि पंचवार्षिक योजना बघूया. आणि जो एक बेसिक राहतो की बाबा आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याच्यावरती हा थोडासा एक शॉर्ट टॉपिक आहे, त्याच्या पण देखील आपण थोडासा कन्सेप्ट क्लिअर करूया आणि याच्यानंतर आपण PYQ बघूया. ठीक आहे. तर मग आपण काय करूया की पहिला टॉपिक बघूया. बघा पहिला टॉपिक कोणता, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये आपण बेसिक सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या टॉपिक मध्ये बघणार आहे. बघा पहिला टॉपिक कोणता, अर्थव्यवस्था. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय बघणार आहोत तर अर्थतज्ञांचे प्रकार. बघा अर्थतज्ञ जे होते लक्षात ठेवा की सुरुवातीपासून त्यांचं कसं इव्होल्युशन होत आलेलं आहे हे जनरली आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मग ह्याच्यामध्ये मेजरली लक्षात ठेवा की 3 ते 4 टाइप्स मध्ये येतात. त्यातले त्यात मेजर 3 कोणते तर लक्षात ठेवा की प्री क्लासिकल, क्लासिकल आणि त्याच्यानंतर येतात न्यू क्लासिकल. ओके. मग सुरुवातीला आपण बघूया प्री क्लासिकल अर्थतज्ञ. मग प्री क्लासिकल अर्थतज्ञ कुणाला म्हणायला पाहिजे तर हे असे अर्थतज्ञ असतात जे असं म्हणतात की वस्तूची जी किंमत आहे ती
त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते. म्हणजे बघा, एक सफरचंद आहे, सफरचंदाची लक्षात ठेवा त्याची मागणी किती आहे आणि त्याचा पुरवठा किती आहे. ह्या दोन गोष्टी ठरवतात की सफरचंदाची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. ठीक आहे, मग ह्यांना काय म्हणायचं तर प्री क्लासिकल अर्थतज्ञ. मग ह्याच्यामध्ये कोणते इकॉनॉमिस्ट येतात? एक पहिली गोष्ट मेजरली कोण येतो? विल्यम पेटी येतो. त्यानंतर येतो जॉन लॉकी येतो. ठीक आहे, आता जॉन लॉकीचा एक पीवायक्यू आलेला होता की खालीलपैकी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी ही कुणी मांडलेली होती? तर ती लक्षात ठेवा की जॉन लॉकी. हा पीवायक्यू मधून व्हॅल्यू ऍडेड केलेला पॉईंट आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रकार क्लासिकल इकॉनॉमिस्ट. बघा, हे काय म्हणतात की वस्तूची जी किंमत आहे ती मागणी आणि पुरवठ्यावरून तर ठरतेच, पण त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा पॉईंट त्यांनी ऍड केला, तो आहे मानवी श्रम. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये किती मानवी श्रम दिले त्याच्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरते. मग ह्याच्यामधील सर्वात फेमस अर्थतज्ञ कोण होता? तर ऍडम स्मिथ. मग ऍडम स्मिथचं कोणतं बुक आहे? तर वेल्थ ऑफ नेशन, ज्याच्यामध्ये त्यांनी कोणती थिअरी मांडलेली आहे? लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यू. ओके, मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केले की त्यांनी कशाला, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं की सपोर्ट कोणत्या अर्थव्यवस्थेला केला? बाजार अर्थव्यवस्थेला केला की आदेशात्मक अर्थव्यवस्थेला केला? तर त्यांनी सपोर्ट केला की बाजार अर्थव्यवस्थेला. मग त्यांनी असं म्हणलं की बाजार अर्थव्यवस्थेमध्ये एक इनविजिबल हँड असतो. म्हणजे ही कन्सेप्ट कुठं मांडलेली आहे? तर ऍडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशनच्या बुकमध्ये मांडलेली आहे. आणि जो इनविजिबल हँड असतो तोच मार्केटला रेग्युलेट करत असतो. म्हणून ह्याच गोष्टीमुळे लक्षात ठेवा की ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा पितामह असं म्हणतात किंवा अर्थशास्त्राचा फादर असं म्हणतात. मग त्यांनी कोणत्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला? आपण बघितलं बाजार अर्थव्यवस्थेचा. मग बाजार अर्थव्यवस्थेला दुसरं नाव काय आहे? लॅटिन नाव, तर लेसेस फेअर. ओके, ठीक आहे. बघा, आता ह्याच्यामध्ये अजून कोणते इकॉनॉमिस्ट होते? अजून कोण होते? जॉन बॅप्टिस्ट से होते, थॉमस माल्थस होते, ज्यांचा आपण माल्थसचा सापळा बघितला लोकसंख्येमध्ये. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो होते, रिकार्डोचे सिद्धांत बघितले. जॉन मिल्स म्हणजे एवढे सगळे शास्त्रज्ञ इकॉनॉमिस्ट कुठे येतात? तर क्लासिकल इकॉनॉमिक्स मध्ये येतात. अजून एक महत्वाचा इकॉनॉमिस्ट आहे, कोण आहे? तर कार्ल मार्क्स. बघा, त्यांचं कोणतं बुक आहे? तर दास कॅपिटल. मग त्यांनी कोणती थिअरी मांडलेली आहे? तर थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू. म्हणजे सरप्लस व्हॅल्यू मध्ये नावामध्येच दिलेलं आहे ना, थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू. म्हणजे त्यांनी काय म्हणलंय की जे कारखानदार असतात किंवा जे भांडवलदार आहेत त्यांचा जो नफा आहे तो दुसरं तिसरं काय नाहीये, तर कामगारांचं जी जादाची जी पिळवणूक केलेलं जे श्रम आहे ना तेच आहे. ठीक आहे, बघा काय म्हणते ते, नफा जो आहे तो कामगारांचा जादाचा पिळवणुकीचं श्रम आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं की भांडवलशाहीमध्ये दोन लोकांमध्ये संघर्ष होतो, एक भांडवलदार आणि दुसरा कामगार, आणि ह्याच्यात शेवटी भांडवलशाहीचा नाश होतो असं कार्ल मार्क्स यांनी म्हणलेलं आहे. मग कार्ल मार्क्स यांनी आर्थिक विकासासाठीचे काही घटक मांडलेत. ठीक आहे, ह्यांनी कोणते 3 घटक मांडले? तर लक्षात ठेवा की भांडवल संचय, गुंतवणूक आणि नफ्याचा दर. हा पीवायक्यू पडलेला आहे की बाबा कार्ल मार्क्स यांनी आर्थिक विकासाचे कोणते घटक मांडलेत? भांडवल संचय, गुंतवणूक, नफा दर. मग हे आपल्याला जर वाचनात असावं जेणेकरून उद्या जर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायला इझी जाईल आपल्याला. बघा, आता अजून एक गोष्ट बघूया की जो निव्वळ लाभ खर्च सिद्धांत आहे म्हणजे कोणता? की बाबा थिअरी ऑफ सरप्लस थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की काय म्हणलेलं आहे, म्हणजे आता आपल्याला हे समजायला पाहिजे थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू म्हणजे काय? निव्वळ खर्च लाभ सिद्धांत. मग ह्याच्यामध्ये आता हा इकॉनॉमिस्ट कुठे येतो? तर क्लासिकल मध्ये येतो. मग आयोगाचा पीवायक्यू आलता की निव्वळ खर्च लाभ सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कशानुसार ठरते? मग आपल्याला एवढी गोष्ट माहिती होती की हा सिद्धांत कार्ल मार्क्स यांचा आहे, आणि कार्ल मार्क्स कुठे आहेत? तर क्लासिकल इकॉनॉमिस्ट मध्ये आहेत. बरोबर, क्लासिकल इकॉनॉमिस्ट मध्ये कार्ल मार्क्स येतात. मग मी काय म्हणले सगळ्या क्लासिकल इकॉनॉमिस्टने, वस्तूची किंमत कशानुसार ठरते? मानवी श्रमामुळे. मग ह्याचा आन्सर आपण काय लिहायला पाहिजे होतं? ओन्ली मानवी श्रम. त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये भांडवल होते, असे भरपूर अजून ऑप्शन होते. म्हणजे बघा, जे आपण वाचतो ते जर गोष्ट व्यवस्थित वाचली तर लक्षात ठेवा तुम्ही त्या अल्टिमेटली उत्तरापर्यंत 100% पोहोचणार. म्हणून आपले कान, डोळे आणि आपला ब्रेन ह्या तिन्ही गोष्टी सजग ठेवायच्या. आता त्याच्यानंतर आले न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट. मग हे काय म्हणायला लागले की वस्तूची जी किंमत आहे ती मागणी व पुरवठ्यानुसार तर ठरतेच, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन फॅक्टर ऍड केला, तो म्हणजे सीमांत उत्पादकता. मग सीमांत उत्पादकता म्हणजे काय हो? सपोज की 5 माणसं आहेत, त्यांनी काय केले की दिवसात 100 ब्रेड तयार केले. मग आता एक 1.25 माणूस ऍड झाला. मग 1.25 माणूस ऍड झाल्यामुळे ते जे 100 ब्रेड तयार व्हायचे होते त्या ठिकाणी 120 ब्रेड तयार व्हायला लागले. मग एक्स्ट्राची उत्पादकता किती आहे? 20 ब्रेडची. म्हणजे ह्यालाच म्हणायचं सीमांत उत्पादकता. मग हा फॅक्टर लक्षात ठेवा की दुधारी तलवारीसारखा आहे. म्हणजे बघा,
योग्य प्रमाणात असेल तर सीमांत उत्पादकता वाढत पण जाते आणि एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर ती कमी होते. जसं की असं समजा की आपण म्हणतो की भारतीय शेतीमध्ये काय झाले की सीमांत उत्पादकता शून्य होत झालेली आहे. मग त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे एक जमीन नांगरायची आहे, त्याच्यामध्ये कामगार लागतात 5 ते 6 जण आणि तिथे जर कामगार आले 50 तर ते जे वरचे जे 40-45 आहेत त्यांची सीमांत उत्पादकता काय झाली, शून्य झाली. त्यांनी जे इनपुट देणार आहे ते काय झालं, शून्य झालं. ओके. आता ह्याच्यामध्येच न्यू क्लासिकल यांनी कोणती थेअरी मांडली, तर मार्जिनल युटिलिटी थेअरी. ओके, म्हणजे जी सीमांत उत्पादकता किती असायला पाहिजे त्याची थेअरी मांडलेली आहे. मग ह्याच्यामध्ये कोणते इकॉनॉमिस्ट येतात, पहिले येतात ओव्हरऑल्स येतो मँगर जोहान्सन, त्यानंतर अल्फ्रेड मार्शल आणि पिगो. मग लक्षात ठेवा की अल्फ्रेड मार्शल हे महत्वाचं नाव आहे. तर त्यांना काय म्हणतात, तर कल्याणकारी अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे, म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र, ह्याची अशी व्याख्या कुणी केलेली होती असा एकदा पीवायक्यू आलेला आहे. तर ती कुणी केलेली आहे, तर अल्फ्रेड मार्शल. म्हणजे जे जे पीवायक्यू आपल्या नोट्सच्या नुसार असतात ते आपण इथे एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये महत्वाचा अजून एक व्यक्ती आहे, तो आहे जॉन मेनार्ड केन्स. मग ह्याला काय म्हणतात, तर ह्यांना काय म्हणतात, तर फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. मग जॉन मेनार्ड केन्स कधी होते, 1930च्या अराउंडचे ते इकॉनॉमिस्ट आहेत. मग ज्यावेळेस मंदी आली 1930ला, त्यावेळेस त्यांनी एक प्रपोजल दिलं युएस गव्हर्नमेंटला. त्यांनी काय म्हणलं की 1933 नुसार 1933 मध्ये त्यांनी म्हणले की तुटीचा अर्थसंकल्प मांडायला पाहिजे. मग महामंदी दूर करायची असेल तर आपल्याला लक्षात ठेवा की 2 फॅक्टरवरती काम करायला पाहिजे. एक चलनविषयक उपाय पण करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच राजकोषीय उपाय. मग पूर्वी कसं असायचं लक्षात ठेवा की फक्त चलनविषयक उपाय व्हायचे, म्हणजे जे उपाय आरबीआय करतं त्याला म्हणायचं चलनविषयक उपाय. ठीक आहे. जे उपाय गव्हर्नमेंट करतं चलनविषयक उपाय कोण करतं, तर आरबीआय, आणि राजकोषीय उपाय कोण करतं, तर गव्हर्नमेंट. मग चलनविषयक उपायामध्ये काय येतात, बँक रेट, रेपो रेट. आणि गव्हर्नमेंट काय करतं, तर टॅक्स जे आहे टॅक्स वाढवतं, कमी करतं, किंवा डायरेक्ट मार्केटमध्ये रिफिलिंग करतं, म्हणजे पैसा डायरेक्टली रिफायनान्सिंग करतं. मग ह्या सर्व गोष्टी येतात राजकोषीय उपायामध्ये. ठीक आहे. मग जॉन मेनार्ड केन्स यांनी काय म्हणलं की तुम्ही चलनविषयक उपाय पण करा आणि सोबत राजकोषीय उपाय पण करा, महामंदी जर दूर करायची असेल तर. मग ह्याच्यातूनच एक नवीन टर्म जन्माला आली, ती म्हणजे कल्याणकारी शासन. म्हणजे शासनानं कसं काम करायला पाहिजे, तर लोकांच्या कल्याणासाठी. ज्या योजना करायला पाहिजे ते लोकांच्या कल्याणासाठी, आणि तसं केलं तरच तुमचा काय होईल, तर आर्थिक विकास व्हायला चालू होईल. ठीक आहे. मग केन्सच्या प्रभावानुसारच काय झालं पुढे जाऊन, तर ब्रिटन वूड परिषद झाली. मग याच ब्रिटन वूड परिषदेमध्ये काय झालं, तर IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे. मग आता एक पीवायक्यू आलेला होता की बाबा आर्थिक क्रियेतील जो चढ उतार होतो, म्हणजे मार्केट आहे, सपोज इंडियाची इकॉनॉमी आहे, त्या इकॉनॉमीमध्ये जो चढ उतार होतो, म्हणजे तेजी मंदीची जी चक्र येतात, ओके, हे कशामुळे होतात. ओके. तर केन्स यांच्या मतानुसार हे प्रभावी मागणीतील जो चढ उतार झालेला असतो त्याच्यामुळे होतो. आता हे एक्झॅक्ट स्टेटमेंट कोणाच्या अपोजिट आहे, तर सेच्या. से काय म्हणतो, तर सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजे जो सप्लाय आहे, ओके, तो त्याची स्वतःचाच मागणी तयार करतो. परंतु 1930ला काय झालं की ऍक्च्युअली मागणीच कमी होती. जॉन मेनार्ड केन्स यांनी काय म्हणले की आर्थिक क्रियेतील जो चढ उतार आहे तो प्रभावी मागणीतील चढ उतारामुळे झालेला आहे. ठीक आहे. होतंय त्यांच्याकडे एका गोष्टीला उत्तर नव्हतं, ते म्हणजे स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशन काय असतो, स्टॅग्नेशन ही अशी स्टेज असते ज्याच्यामध्ये आपण जनरली काय कन्सिडर करतो, चलनवाढ ज्यावेळेस होते तेव्हा आर्थिक वृद्धी होत असते. परंतु जे स्टॅग्नेशन असतं त्याच्यामध्ये काय होतं, एका बाजूला चलनवाढ होते परंतु आर्थिक वृद्धी होत नाही, त्याला म्हणायचं स्टॅग्नेशन. ह्या स्टॅग्नेशनला केन्सवादाकडे उत्तर नव्हतं. मग त्याच्यानंतर इकॉनॉमीची नवी पिढी आली, त्यांना म्हणायचं मॉनिटरिस्ट. ओके. मग मॉनिटरिस्ट काय म्हणायचे की आर्थिक वृद्धी त्यांनी मेजरली भर कशावरती दिला, तर आर्थिक वृद्धी आणि फ्री इकॉनॉमीवरती किंवा मुक्त इकॉनॉमीवरती भर दिला. तेच राईट विंग असतात. ओके. बघा आता ह्याच्यामधील सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण होता, मिल्टन फ्रीडमन. आयोगाने पीवायक्यू देखील विचारलेला होता की खालीलपैकी मॉनिटरिस्ट कोण आहे, तर ते होते मिल्टन फ्रीडमन. मग ते कोणते होते, शिकागो स्कूलच्या थॉट्सचे होते. मग त्यांनी कोणता सिद्धांत मांडला हो, चलनवाढीचा मौद्रिक दृष्टिकोन त्यांनी मांडला. म्हणजे जी चलनवाढ आहे ती कशी असायला पाहिजे, तर मौद्रिक दृष्टिकोनानुसार असायला पाहिजे. ठीक आहे. आता आता लक्षात ठेवा की आपण बघितलं की केन्स काय म्हणायचे की जी
केन्स काय म्हणायचे की बाबा तुमचं जी महामंदी दूर करायची आहे तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, आपण चलनविषयक आणि राजकोषीय उपाय दोन्ही करायला पाहिजे. परंतु मॉनिटरिस्ट काय म्हणतात लक्षात ठेवा, मॉनिटरिस्ट म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य रीतीने जास्त प्रभावी काळासाठी वाढ करायची असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त चलनविषयक उपाय वापरायला चालू करा. ठीक आहे, राजकोषीय नको, हे महत्वाचा पॉइंट आहे. काय म्हणतात मॉनिटरिस्ट, तर चलनविषयक उपाय. ठीक आहे, चलनविषयक उपाय वापरा असं म्हणतात. ओके, आता त्याच्यानंतर कोण आले तर अमर्त्य सेन आले. अमर्त्य सेन यांनी कोणती गोष्ट मांडली तर सोशल चॉईस थेअरी मांडली, म्हणजे सामाजिक निवडीचा सिद्धांत. म्हणजे सरकारनं जे धोरण राबवायचं आहे तर ते कशावर, कोणत्या गोष्टींना आधार देऊन राबवायला पाहिजे, तर लोकांना अन्न, आरोग्य, एज्युकेशन ह्या गोष्टी देणारं सरकारनं धोरण वापरायला पाहिजे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. त्याच्यानंतरचे महत्वाचे इकॉनॉमिस्ट आहेत पॉल क्रुगमन. हे 2008चे होते. त्यांनी कोणती थेअरी मांडली तर न्यू ट्रेड थेअरी. ओके, आता त्यानंतरचे अर्थतज्ञ कोण होते तर थॉमस पिकेटी. ह्यांचं कोणतं बुक आहे हो, कॅपिटल. बघा कॅपिटल. आणि ह्याच्यापूर्वी आपण काय म्हणलेलं, ह्याच्यापूर्वी आपण कोणती गोष्ट बघितलेली, अजून एक बुक होतं. ठीक आहे, अजून एक कोणतं बुक होतं तर कार्ल मार्क्स यांचं दास कॅपिटल. बघा, पॉल क्रुगमल यांचं कोणतं बुक आहे, सॉरी थॉमस पिकेटी यांचं कोणतं बुक आहे तर कॅपिटल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीवरती भर दिला तर लक्षात ठेवा की जगात जी इन्कम इनइक्वॅलिटी आहे तर ती वाढत चालली आहे. ओके, जी विषमता आहे, उच्च म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली जी दरी आहे तर ती वाढत चाललेली आहे. मग ह्याच्यावरती त्यांनी उपाय सांगितला. तो उपाय कोणता होता तर त्यांनी म्हणले की ग्लोबल प्रोग्रेसिव्ह वेल्थ टॅक्स लावा. म्हणजे जे श्रीमंत आहेत, अतिउच्च श्रीमंत आहेत, त्यांच्यावरती एक सेपरेट असा टॅक्स लावा, असा त्यांनी उपाय सुचवलेला होता. मग मग यांनी लक्षात ठेवा, म्हणूनच ह्याच गोष्टीमुळे लक्षात ठेवा की पिकेटी यांना काय म्हणतात तर आधुनिक कार्ल मार्क्स असं म्हणतात. मग त्यांनी कोणत्या गोष्टीचा अजून, आता पीवायक्यू वेतन आयोगाचा कसा आलेला हे लक्षात ठेवा की त्यांनी, आपण नोट्समध्ये काय लिहिलेलं आहे की जगामध्ये इन्कम इनइक्वॅलिटी वाढत आहे. मग आयोगाने विचारलेलं आहे की विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, ह्याचं विश्लेषण खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी केलेलं होतं तर ते होते थॉमस पिकेटी. ठीक आहे, आता बघा, आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकलो की दोन प्रकारचं वर्गीकरण असतं, एक मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं असतं मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याचं ऍक्च्युअली वर्गीकरण कुणी केलेलं होतं तर ते रॅग्नर फ्रिश यांनी केलेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा की तुम्ही लिहून ठेवा, अजूनपर्यंत आयोगाने या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेला नाहीये. ठीक आहे, आता बघूया आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे मेजरली लक्षात ठेवा की 3 प्रकार असतात. एक आदेशात्मक अर्थव्यवस्था, त्यानंतर सेंट्रलला आपण मिश्र अर्थव्यवस्था लक्षात ठेवूया, आणि त्याच्या साईडला कोणती असणार आहे तर बाजार अर्थव्यवस्था असणार आहे. मग मला सांगा, जो आर्थिक क्रियेतील शासनाचा जो हस्तक्षेप असतो तो जास्त कुठं असतो, मग तुम्ही दोनच देश लक्षात ठेवा, एक रशिया लक्षात ठेवा आणि एक अमेरिका लक्षात ठेवा. मग आर्थिक क्रियेत शासनाचा हस्तक्षेप जास्त कुठं असणार आहे, आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये, जी की रशियामध्ये आहे. आणि कमी कुठं असणार आहे तर ते अमेरिकेमध्ये. बघा, त्यानंतरचा पुढचा पॉइंट राज्यव्यवस्था. हा, राज्यव्यवस्था मिश्रमध्ये राज्यव्यवस्था कशी असणार आहे तर समाजवादी असणार आहे, आणि आदेशात्मक याच्यामध्ये कशी असणार आहे तर समाजवादी. फॉर एक्झाम्पल म्हणलं तर रशिया. बघा, मिश्रमध्ये देखील समाजवादी असते, परंतु ती समाजवादी अर्थव्यवस्था कुणीकडे झुकलेली असते तर ती लोकशाहीकडे झुकलेली असते. ओके, बघा, आणि बाजार अर्थव्यवस्था जी कुठे झुकलेली असते तर ती भांडवलशाहीकडे झुकलेली असते. मग समानता, आता पुढचा पॉइंट बघणार आहे आपण, समानता. कोणत्या गोष्टीची समानता असते हो तर आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता असते. म्हणजे बघा, जर त्या देशाकडे, ते जो देश आहे, सरकार आहे, सरकारच म्हणणार की बाबा आज ह्या देशात 1,00,000 सुया तयार करायचे तर तेवढ्याच सुया तयार होणार आणि गव्हर्नमेंट तेवढ्याच करणार. मग गव्हर्नमेंट एक गोष्ट इन्शुअर करते की सर्वांची जी इनइक्वॅलिटी आहे ती कमी असायला पाहिजे, आणि सर्व कसे लोक आहेत तर ते एकाच लेवलला राहायला पाहिजे. मग इथं कोणत्या गोष्टीची समानता असते तर आर्थिक समानता असते. ओके, कारण पैसा समान असायला पाहिजे असं एक इन जनरल तुम्ही लक्षात ठेवा. आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये कशाची समानता असते तर संधी म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी. जो जास्त काम करणार, जो जास्त कष्ट घेणार त्याला जास्त वरती नफा होणार. बघा, आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मालकी,
सॉरी समांतर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कशाची असते, संधी आणि आर्थिक दोन्हीची कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये. आता पुढचा पॉइंट आहे तर मालकी. आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये मालकी कुणाची असते, गव्हर्नमेंटची. मी म्हणलं ना, सरकारच ठरवते की या देशामध्ये किती सोया तयार होणार, किती कपडे तयार होणार. ओके. आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात ठेवा की मालकी कुणाची असते तर खाजगी असते. आता आपण याच्याशी रिलेटेड एक्स्ट्राचे पॉइंट बघूया. मग आदेशात्मक जी अर्थव्यवस्था असते, ह्या आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन आयोगासारखी केंद्रीय संस्था अस्तित्वात असते. मग ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणलं तर रशियाच्याच मॉडेलवरून आपण लक्षात ठेवा की नियोजन आयोग घेतलं, पंचवार्षिक योजना घेतल्या. आता तसंच लक्षात ठेवा की बाजार अर्थव्यवस्थेमध्ये अशी कोणतीही केंद्रीय संस्था नसते. आता हा दुसरा पॉइंट अतिशय महत्वाचा वाटतो मला की बाबा, जो आदेशात्मक अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये कोण सार्वभौम असतं. म्हणजे सार्वभौम याचा अर्थ काय की बाबा, माझी स्वतःची काय इच्छा आहे, म्हणजे मला जी गोष्ट योग्य वाटते ती मी करणार, तर त्याच्यानुसार असतं. बघा, आपण काय शिकलो की आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये सरकार ठरवणार की ह्या वर्षी किती सोयाचं उत्पादन होणार. मग लक्षात ठेवा की ग्राहकाला तिथं मजबुरी आहे. ओके. त्याच्याकडे लक्षात ठेवा की सरकारच प्रोडक्शन करणार आहे. त्याच्याकडे दुसरे 2-4 असे कुठले उत्पादक नाहीयेत की बाबा ज्याच्याकडे मी जाऊन ह्याचं नाही आवडलं तर मी त्याच्याकडून घेईन, असं तिथं नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम नसतो. आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं काय आहे तर ग्राहक सार्वभौम असतो. ग्राहक ठरवतो, त्याला जी व्यक्ती ज्या सप्लायर कडून जी गोष्ट बेस्ट वाटते, जी बेस्ट प्राइस मध्ये मिळते, तो त्याच्याकडून परचेस करू शकतो. आता पुढचा प्रकार बघा, आदेशात्मक जी अर्थव्यवस्था आहे ना, याचे जनरली 2 टाईप पडतात. एक आदेशात्मक नियोजन. हे कसं असतं, हे अतिकेंद्रित आणि अतिनियोजित असतं. आणि त्याच्यानंतर येतं सूचकात्मक नियोजन. मग सूचकात्मक नियोजनामध्ये काय असतं तर हे थोडंसं ढिलं असतं. ओके. मग इंडियानं लक्षात ठेवा, सूचकात्मक नियोजन कधीपासून स्वीकारलं तर 7व्या पंचवार्षिक योजनेपासून इंडियानं सूचकात्मक नियोजन स्वीकारलेलं आहे. आता मिश्र अर्थव्यवस्था बघा, भारतानं, आता हे आपण नंतर पण शिकणार आहोत, भारतानं लक्षात ठेवा की स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, परंतु ती कशावरती आधारित होती असं आयोगाने विचारलेलं आहे. तर ती लक्षात ठेवा भांडवलशाहीवरती आधारितलेलं होतं. ओके. कारण की आपला देश नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि आपल्याला कसं होतं की हेवी इंडस्ट्रियलायझेशन करायचं होतं. जर आपण पहिल्या 2 पंचवार्षिक योजना बघितल्या ज्याच्यामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट बघितले, मग तेच आपल्याला इनडायरेक्टली ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊन जातात की बाबा आपण कोणत्या गोष्टीवरती आधारलेलं पाहिजे, तर ते आपण भांडवलशाहीवरती आधारित होती. बघा, आता बाजार अर्थव्यवस्थेची एक्स्ट्राची काही नाव आहेत. काय आहेत? अनप्लॅन्ड इकॉनॉमी, सेल्फ मॅनेज्ड इकॉनॉमी, सेल्फ रेग्युलेटेड इकॉनॉमी, फ्री इकॉनॉमी. ओके. मग सरकारचं लक्षात ठेवा की उत्पादन, किमती, गुंतवणूक ह्याच्यावरती नियंत्रण बाजार अर्थव्यवस्थेमध्ये नसतं. इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम म्हणजे एखादी अर्थव्यवस्था किती प्रमाणात फ्री आहे, ओके, ती बाजार आहे की आदेशात्मक आहे की मिश्र आहे, ह्याच्यासाठीचा एक इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम आहे. तर ते कोण जारी करतं तर हेरिटेज फाउंडेशन आणि वॉल स्ट्रीट जर्नल. आता कधीपासून करतं? 1995 पासून. ह्याचे 12 आयाम, 4 घटक. ही गोष्ट पाठ करायची नाही. महत्वाचं एकच एक, भारत कुठे मोडतो मिश्रमध्ये. मग जर 0 असेल तर आदेशात्मक आणि 100 असेल तर फ्री इकॉनॉमी. जर आदेशात्मक 0 मध्ये म्हणलं तर नॉर्थ कोरिया. आणि फ्री, सर्वात जास्त फ्री कोणती इकॉनॉमी आहे तर लक्षात ठेवा अमेरिका नाही आहे, हाँगकाँग आहे. ओके. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आता भारताचा प्रवास, की भारतीय अर्थव्यवस्थेचा आपला प्रवास कसा झाला हे आपण बघूया. मग बघा, स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे कधी 1947 1948च्या अगोदर भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची होती, म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था ही बाजार अर्थव्यवस्था होती. मग ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि दुसरा औद्योगिक धोरण यायचं होतं, तोपर्यंतचा जो काळ आहे म्हणजे 1948 ते 1956. बघा, 8 एप्रिल 1948 ला पहिलं औद्योगिक धोरण आलं. ही तारीख पाठ करायची आहे. 8 एप्रिल 1948 पहिलं औद्योगिक धोरण आलं. आणि या धोरणानुसार लक्षात ठेवा की मिश्र इकॉनॉमीचा आपण स्वीकार केलेला आहे. आणि ही कोणत्या साईडला झुकलेली होती तर ती भांडवलशाहीकडे झुकलेली होती. आता त्याच्यानंतर 1956 ला काय चेंजेस झाले तर आवडीचं अधिवेशन झालं. आपण बघितलं 1955 ला आवडीचं अधिवेशन झालं. ओके. त्या आवडीच्या अधिवेशनामध्ये काय केलं तर आपण समाजवादी समाज रचनेचा स्वीकार केला. ओके. आता इथे एक क्विक आपण काय करूया की व्हॅल्यू ऍडेड पॉइंट करूया की आवडीचे अधिवेशन होते, त्याचे अध्यक्ष कोण होते हो? भरपूर पुस्तकामध्ये आन्सर नाहीये तर लक्षात ठेवा की UN डेबर होते आवडीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. आता
ह्या आवडीच्या अधिवेशनानुसारच दुसरं औद्योगिक पॉलिसी आली. किती तारखेला आली तर 20 एप्रिल 1956 आलं. आणि ह्यानं काय म्हणलं की आपण भौतिक प्लॅनिंग वरती भर द्यायला, भौतिक नियोजनावरती भर द्यायला पाहिजे. म्हणजे फिजिकल प्लॅनिंग वरती, म्हणजे हेवी इंडस्ट्रियलायझेशन करणं, हे इनडायरेक्टली त्याचं मिनिंग आहे. आता म्हणजे बघा, आपला प्रवास कुठून झाला, सुरुवातीला आपण बाजार होतो, त्यानंतर आपण मिश्रमध्ये गेलो, मिश्र नंतर पुन्हा काय केलं आपण, आदेशात्मक गेलो, आणि पुन्हा 1991 चेंजेस झाले. म्हणजे 24 जुलै 1991 काय केलं आपण, नवीन औद्योगिक धोरण आलं, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणतात त्याला. आणि ह्याच्यानुसार काय केलं आपण, सूचकात्मक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. मग त्याच्यानंतर त्या सूचकात्मक नियोजनानुसार आपण कशामध्ये रिटर्न आलो, तर पुन्हा मिश्र अर्थव्यवस्थेकडे आलो. प्रवास लक्षात ठेवा, बाजार, त्यानंतर पहिल्या औद्योगिक धोरणानंतर मिश्र, त्याच्यानंतर आदेशात्मक, त्याच्यानंतर पुन्हा 1991 नंतर आपली वाटचाल कुठे आहे, तर मिश्र कडून कुणीकडे चालू आहे, तर बाजार अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. मग 8वी पंचवार्षिक योजना आली 1992. मग ह्यांनी काय केलं, तर मेजरली कशावरती भर दिला, सामाजिक नियोजनावरती. सामाजिक नियोजन जे असतं त्याच्यावरती मेजरली त्यांनी फोकस केला. मग आपली सध्याची इकॉनॉमी कशी आहे, तर मिश्र आहे. आणि ह्याच्याशी रिलेटेड 2015-16च्या बजेटमध्ये एक टर्म मांडलेली होती की चक्रव्यूह आव्हान आलेलं आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी काय झालेली आहे, तर मध्ये अडकलेली आहे. आपण प्रवास कुणीकडून कुणीकडे करतोय, तर मिश्रकडून बाजाराकडे करतोय, परंतु आपण काय झालंय ना, मध्येच अडकलोय. धड ना मिश्रमध्ये आहे ना बाजारमध्ये आहे. त्यालाच बजेटमध्ये काय म्हणलेलं आहे, तर चक्रव्यूह आव्हान. व्यवस्थेमध्ये काय करूया आपण, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट बघूया. 3 प्रकारचे देश बघणार आहोत आपण, अविकसित देश, विकसनशील देश आणि विकसित देश. आता पहिलं बघणार आहोत तर अविकसित देश. आता रॅग्नरनक्स आयोगाचा पीवायक्यू आहे बघा, ह्यांनी कोणती थेअरी मांडली हो अविकसित देशाशी रिलेटेड, तर बॅलन्स ग्रोथ थेअरी मांडली. मग ह्यांनी काय म्हणलं की जे अविकसित देश कुणाला म्हणायचं, ज्या देशामध्ये पॉप्युलेशन आणि नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते, त्या देशाला अविकसित देश म्हणायचं. मग आयोगाचा पीवायक्यू आलता की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो. मग हे तुम्हाला इथून डायरेक्टली इन्फरन्स काढायला तिथं येत होता. ओके, मग आता ह्याच्यावरती उपाय कोणी सुचवले, तर पॉल रोझनटाईन. पॉल रोझनटाईन काय म्हणले, बिग पुश मॉडेल वापरा. आपण पंचवार्षिक योजनेमध्ये शिकलेलो आहे की बिग पुश मॉडेल आपण वापरलेलं आहे. ओके, त्याचा अर्थ काय होतो बिग पुश मॉडेलचा, की सुरुवातीच्या काळात लक्षात ठेवा की मोठ्या उद्योगावर भर द्यायचा का लघु उद्योगावर, तर मोठ्या उद्योगावर. म्हणजे हेवी इंडस्ट्रियलायझेशन करा. एखादा देश अविकसित असेल तर डायरेक्टली काय करा, हेवी इंडस्ट्रियलायझेशन करा, जेणेकरून ती अर्थव्यवस्था बूमला जाईल, म्हणजे जास्त योग्य रीतीने प्रोग्रेस करेल. आता दुसरा इकॉनॉमिस्ट होता जेकब वायनर. यांनी कोणती डेफिनेशन मांडलेली आहे, तर ज्या देशामध्ये मजूर, नैसर्गिक स्रोत हे मुबलक असतात, परंतु त्याच्यातून विकास होऊ शकतो. म्हणजे बघा, भारताचंच इमेजिन करा, 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याकडे पॉप्युलेशन होती, आपल्याकडे मजूर होता. ओके, परंतु त्या मजुरांना काम देण्यासाठी आपल्याकडे हेवी इंडस्ट्री नव्हत्या. ओके, हेवी इंडस्ट्री नव्हत्या. म्हणून लक्षात ठेवा की जी अविकसित देशाची जी डेफिनेशन आहे ती जनरली कशाशी रिलेटेड केली, तर भांडवलाशी रिलेटेड केली असते, की त्या देशामध्ये भांडवलाची कमतरता असते. त्यानंतर आपण वर्गीकरण बघूया की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे त्यांचं आणि वर्ल्ड बँक ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो आपण एकदा बघूया. बघा, 4 कॉलम मध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. अतिउच्च विकसित, त्यानंतर उच्च विकसित, मध्यम विकसित आणि अल्प विकसित. भारत कुठे येतो, तर मध्यम विकसित मध्ये येतो. बघा, युएनडीपी काय करते, एचडीए काढताना मग त्यांनी कशाशी रिलेटेड त्यांनी हा वर्गीकरण केलेलं आहे, तर एचडीएशी रिलेटेड. मग जेव्हा एचडीआय हा 0.8 पेक्षा जास्त असतो त्या देशाला काय म्हणायचं, की अतिउच्च विकसित देश म्हणायचं. ज्या देशांचा एचडीआय हा 0.7 ते 0.799 म्हणजेच 8 ह्याच्या दरम्यान असतो त्याला म्हणायचं उच्च विकसित. आणि 0.55 ते 0.07 ह्यांच्या दरम्यान जो ज्यांचा असतो त्यांना म्हणायचं मध्यम विकसित. आणि 0.55 पेक्षा कमी असणाऱ्याला त्यांना म्हणायचं अल्प विकसित. ओके, आता वर्ल्ड बँकेनं काय केलं, तर जीएनआय जो पर कॅपिटा आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं डॉलर मधील जे जीएनआयचं उत्पन्न आहे त्याच्याशी रिलेटेड क्रायटेरिया कन्सिडर करून त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. मग अल्पविकसित कुणाला म्हणायचं, ज्या देशातील व्यक्तीचं जे सरासरी जे उत्पन्न आहे ते $1026 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं, त्या देशाला काय म्हणायचं, अल्पविकसित.
1026 ते 4000 दरम्यान असेल तर मध्यम विकसित, 4000 ते 12300 असेल तर उच्च विकसित, 12300 त्याच्यावरती असेल तर अतिउच्च. मग आता ह्यातलं काय पाठ करायचं? काहीच पाठ करायचं नाही. ओके, ह्यातली कोणतीच गोष्ट पाठ करायची नाही. फक्त आपण काय लक्षात ठेवणार, तर भारत कुठे आहे? 0.55 ते 0.7च्या दरम्यान आहे. आणि भारताचा जनरली लक्षात ठेवा की $2000 ऍव्हरेज इन्कम आहे भारतीय व्यक्तींचं. एक तुम्ही जनरली तुम्हाला कॉमन सेन्सच्या अंडरस्टँडिंगसाठी असावं. आता त्यानंतरची पुढची टर्म आली पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. त्यालाच काय म्हणतो आपण? पीपीपी. काय म्हणतात त्याला? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. म्हणजे बघा की एखाद्या देशातील जे लोक असतात त्यांची पर्चेसिंग पॉवर किती आहे. म्हणजे बघा देशाकडे किती उत्पन्न आहे ह्याच्यानुसार याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये हा डिफरन्स आहे बरं का. म्हणजे एखाद्या देशाकडे सपोज 1000 रुपये आहेत असं कन्सिडर करा की ए या देशाकडे 1000 रुपये आहेत आणि बी या देशाकडे 500. मग लक्षात ठेवा की ए या देशाचं उत्पन्न 100% जास्त आहे, म्हणजे त्याचा जीडीपी 100% मोठा आहे. परंतु असं लक्षात ठेवा की सपोज बी या देशामध्ये ए या देशापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, डबल समजा. सपोज ए हा अमेरिका आहे आणि बी हा भारत आहे. भारताचं उत्पन्न आहे 500 रुपये, अमेरिकेचं उत्पन्न आहे 1000 रुपये आणि भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या डबल आहे. मग भारतामधील जे लोक असतात तिची जी पर्चेसिंग पॉवर आहे, म्हणजे जी खरेदी करण्याची जी क्षमता आहे ती अमेरिकेपेक्षा निश्चितपणे जास्तच असते. ओके, हे जीडीपी नुसार नाही. जीडीपी नुसार जीडीपीला प्रॉपर कन्सिडर केलेलं नाही, त्याच्यामध्ये बाकीचे फॅक्टर येतात. मग जीडीपी जी क्रय शक्ती दर असतो त्यालाच काय म्हणतो आपण? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. ह्याच्यानुसार टॉपचे 3 देश आपल्याला लक्षात ठेवायचे. मग सर्वात जास्त कुणाचा येणार? चायनाचा. बघा ह्याच्यामध्ये 2 गोष्टी कन्सिडर होतात, एक तुमची जीडीपी आणि दुसरी कोणती गोष्ट कन्सिडर होते तर पॉप्युलेशन. जीडीपी आणि पॉप्युलेशन ह्या 2 गोष्टींना कन्सिडर करून पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतात. मग सर्वात जास्त पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कुणाची आहे तर चायनाची आहे, त्यानंतर कुणाची आहे तर अमेरिकेची आहे आणि त्याच्यानंतर कुणाची आहे तर इंडियाची आहे. बघा मग आता ह्याच्यातून आपल्याला निष्कर्ष काय मिळाला की भारत हा कशा प्रकारचा देश आहे? विकसनशील देश आहे. मग तो राष्ट्रीय उत्पन्न पातळीवरती कसा आहे? विकसित आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त जीडीपी हा फॅक्टर कन्सिडर केला तर विकसित आहे आणि इतर पातळ्या जर कन्सिडर केला तर तो अविकसित आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत की क्षेत्रीय रचना, म्हणजे जे सेक्टरचे जे डिव्हायडेशन कसं असतं ते आपण चेक करणार आहोत. आता पहिला ह्याच्यामध्ये इकॉनॉमिस्ट ॲलन फिशर ह्यानं काय केलं? क्षेत्रीय रचनेचे ना 3 प्रकारात वर्गीकरण केलं, म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. मग त्याच्यानंतर आले कोलिन क्लार्क. कोलिन क्लार्क काय म्हणले की तृतीय क्षेत्रालाच ते काय म्हणतात की सेवा क्षेत्र म्हणतात, तृतीय क्षेत्रालाच काय म्हणतात तर सेवा क्षेत्र म्हणतात. मग कोलिन क्लार्क यांनी एक प्रतिमान मांडलं. त्याच्यानुसार ज्या अर्थव्यवस्था असतात ह्या 3 व्यवस्थेतून जात असतात. म्हणजे बघा, म्हणजे कोणती अर्थव्यवस्था जी असते त्या ह्या 3 फेजेस मधून जाते. मग ती कोणत्या अवस्था असतात? पहिल्या अवस्थेमध्ये लक्षात ठेवा की त्या देशामध्ये कृषीची वाढ होते सुरुवातीला. ज्यावेळेस ती अर्थव्यवस्था द्वितीयक मध्ये जाते तेव्हा उद्योगाची वाढ होते आणि कृषीची घट होते. हे महत्वाचे आहेत. आयोग विचारतं बरं का, द्वितीयक अवस्थेत काय होतं, प्राथमिक मध्ये काय होतं, तृतीयक मध्ये काय होतं. मग द्वितीयक मध्ये काय होतं? उद्योग वाढतो आणि कृषी काय होतं? कमी होतं. आता तृतीयक मध्ये काय होतं बघा, कृषी घटतो. कृषी क्षेत्र कसं असतं तर घटतं तृतीयक अवस्थेमध्ये. उद्योग क्षेत्र काय होतं तर स्थिर होतं. हा महत्वाचा पॉइंट आहे. तृतीयक ह्याच्यामध्ये काय होतं तर उद्योग हा स्थिर अवस्थेला जातो आणि सेवा हा काय होतो तर झपाट्याने वाढतो. ह्या 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण काय करूया, ओव्हरऑल जगातील ज्या महत्वाच्या अर्थव्यवस्था आहेत त्यांचं एक ब्रीफ लक्षात ठेवूया की कृषी क्षेत्राशी कसं असतंय त्यांचं. तर युएस आणि युके ह्या देशामध्ये लक्षात ठेवा की कृषीचा जो जीडीपी मधील जो वाटा आहे तो 1% आहे आणि त्यांचा रोजगारातील वाटा किती आहे तर 1% आहे. म्हणजे जे हे विकसित देश आहेत यांच्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा अतिशय कमी आहे आणि कृषीचा रोजगार आधारित जो वाटा आहे तो देखील कमी आहे. आता त्यानंतर चीन बघूया. चीनचं कसं आहे तर कृषी क्षेत्रातील जो वाटा आहे तो 60% आहे, म्हणजे तो कमी कमी होत चाललाय आणि कृषीचा रोजगार आधारित वाटा किती आहे तर 28% आहे, म्हणजे जवळपास 4 पट आहे. ओके, आता इंडियाचं बघा. इंडियाचा कृषी आधारित जो कृषीचा जो वाटा आहे जीडीपी मधील तो 16% आहे आणि त्यांचा कृषी रोजगारातील जो वाटा आहे तो जवळपास 43% आहे. हाच मोठा मेजर डिसएडव्हान्टेज आहे आपला की आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा की कृषी क्षेत्र हे जीडीपी मध्ये किती टक्क्याचा वाटा देत आहे? 16%. परंतु तेच क्षेत्र
आपल्या देशातील किती टक्के म्हणजे जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी लक्षात ठेवा, म्हणजे जी कोणती ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांपैकी 43% लोकांना कृषी क्षेत्र हे रोजगार प्रोव्हाइड करतं. ओके. मग आपला हेतू काय असतो, मेजरली आपल्याला काय करायचं आपल्या अर्थव्यवस्थेला, की आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये जास्त रोजगार निर्माण करायचे आहेत, आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये जास्त रोजगार निर्माण करायचे आहेत. मग आता भारतातील तिन्ही क्षेत्राचा आपण कंपॅरेटिव्हली वाटा बघूया. भारताचा बघा, कृषी क्षेत्रातील वाटा किती आहे, 16% आसपास आहे. ते क्षेत्र किती टक्के लोकांना रोजगार प्रोव्हाइड करतं, 43% लोकांना रोजगार प्रोव्हाइड करतं. उद्योग क्षेत्राचा वाटा किती आहे, 25%. किती टक्के रोजगाराचा वाटा आहे, तर 25%. सेवा क्षेत्र जीडीपीतील किती टक्के वाटा आहे, 59%. आणि रोजगारातील सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, 32%. म्हणजे निम्मा आहे जवळपास. म्हणजे सेवा क्षेत्र जीडीपी मध्ये जास्त कॉन्ट्रीब्युट करतं, परंतु रोजगारामध्ये करत नाही. ओके. मग लक्षात ठेवा, रोजगारामध्ये जर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे तर कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त प्रोग्रेस करणं गरजेचं आहे, तर ते उद्योग क्षेत्रामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे भारताच्या इकॉनॉमीला सगळ्यात जास्त कोणत्या क्षेत्राला वाढवण्याची गरज आहे, तर उद्योग क्षेत्राला. मग आता हे त्याचा निष्कर्ष आहे की बाबा कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो कमी होणं आणि सेवा क्षेत्राचा जो वाढणं हे सकारात्मक चित्र असतं. परंतु एक ह्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस कोणती गोष्ट आहे, ती भारतातील जो कृषी रोजगार जो आहे तो भारतातील किती आहे, तर 50% जास्त आहे, असं वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आहे. ओके. आता त्यानंतर आपण काय करूया, उत्पन्न वितरण बघूया, इन्कम डिस्ट्रीब्युशन. आता ह्याच्यामध्ये काही आपण इंडिकेटर बघणार आहोत. त्याच्यातील सर्वात प्रथम कोणता इंडिकेटर आहे, तर गिनी गुणांक. मग गिनी गुणांक कसा काढला जातो, तर तो लॉरेन्स कर्व नुसार काढला जातो. मग लॉरेन्स कर्व कशाचं विश्लेषण करतं, काय दर्शवतो लॉरेन्स कर्व, तर उत्पन्न विषमता. मग उत्पन्न विषमता कशी काढतात, तर लक्षात ठेवा की एक्स ऍक्सिसला काय केले त्यांनी, तर उत्पन्न मिळवणारे लोक ते कन्सिडर केलेत आणि वाय ऍक्सिसला काय कन्सिडर केले, तर उत्पन्नातील वाटा असणारे लोक. बघा, ज्या वेळेस, आणि आता मला सांगा, एखाद्या देशाचा जर आयडियली कर्व कसा असायला पाहिजे, तर तो 45 डिग्रीत असायला पाहिजे. म्हणजे आयडियली कर्व असा असायला पाहिजे की त्या देशातील उत्पन्नातील वाटा पण तेवढाच समप्रमाणात आणि उत्पन्न मिळवणारे पण लोक समप्रमाणात. म्हणजेच काय हो, म्हणजे एका ए या देशामध्ये 100 लोक असतील आणि 100च्या 100 लोक जर 20 उत्पन्न कमवत असतील, 20 रुपये, तर लक्षात ठेवा तो कर्व कसा येणार, स्ट्रेट लाईन येणार. आणि जर त्या 100 पैकी एक व्यक्ती 1000 रुपये कमवतो आणि एक व्यक्ती 2 रुपये कमवतो, तर तो कर काय होणार, तर आतमध्ये असा कर्वेचर घेणार. ओके. मग ह्या कर्वनुसार, लॉरेन्स कर्वनुसार गिनी गुणांक काढतात. मग तो कसा काढायचा, जो एरियाचं क्षेत्रफळ आहे डिवायडेड बाय ए प्लस बी, म्हणजे एचं जे व्हॅल्यू आहे ते काढले की तुम्हाला काय मिळतं, तर गिनी गुणांक. आणि मग आता ह्या गिनी गुणांकचे हे दोन इंडिकेटर आहेत ते महत्वाचे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं की 0 काय दर्शवतं आणि 100 काय दर्शवतं. 0 काय दर्शवतं, तर आर्थिक समानता दर्शवतं. म्हणजे ज्या वेळेस 0 असेल, 0 कधी असेल, आता कॉमन सेन्स वापरा तुम्ही, ए डिवायडेड बाय ए बाय बी आहे. ओके. जर ए ची व्हॅल्यू 0 असेल तर गिनी गुणांक काय झाला, 0. म्हणजे ही लाईन कशी असणार, एकदम स्ट्रेट 45 डिग्री. ओके. मग त्यावेळेस आर्थिक समानता असणार. आणि ज्या वेळेस तो 100 असेल त्यावेळेस हा कर्व नसणारच आहे. ओके. डायरेक्ट कर्व पूर्णपणे आतमध्ये 90 डिग्रीला जाणार. ओके. मग हे काय म्हणणार, तर आपण गिनी गुणांक तिथं अतिशय जास्त आहे आणि त्यावेळेस आर्थिक असमानता ही सर्वात जास्त आहे. मग गिनी गुणांक काय मोजतं, उत्पन्न तफावत किंवा उत्पन्न विषमता मोजतं. भारताचा गिनी गुणांक कसा आहे, गिनी गुणांक मध्यम आहे आणि उत्पन्न असमानता काय होत चालली, म्हणजे भारताचा जो गिनी गुणांक कसा आहे, मध्यम स्वरूपाचा आहे, परंतु उत्पन्न असमानता काय व्हायला लागली, वाढायला लागली. परंतु आता ह्याच्यामध्ये एक तुम्ही गोष्ट ऍड करण्यासारखी आहे, जो आर्थिक नियोजनाचा जो आपला जो पंचवार्षिक रिपोर्ट असतो, आपला जो अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प 2025चा, ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि मला असं वाटतं की इन फ्युचर ते एक्झामला देखील येऊ शकतं, की भारताचा जो गिनी गुणांक आहे, ओके, भारताचा जो गिनी गुणांक आहे तो काय झालेला आहे, तर घटत आहे. गुणांक काय होत आहे, तर घटत आहेत. हे घटत आहेत हे काय दर्शवतं, की आपल्या ह्याच्यामधील जी उत्पन्न विषमता आहे ती कमी व्हायला लागली, असं अर्थसंकल्प 2025 मध्ये म्हणलेलं आहे. आता त्यानंतरचा कोणता मुद्दा येतो, तर त्यानंतरचा कोणता फॅक्टर येतो, तर इन्कम क्वांटाईल रेशिओ, ज्याला पंचमक गुणोत्तर आपण असं म्हणतो. मग हे कसं काढतात, तर त्या देशातील 20% श्रीमंत लोक कन्सिडर करायचे आणि 20% गरीब लोक कन्सिडर करायचे. ह्यांच्या ज्यावेळेस आपण भागाकार करतो, म्हणजे 20% श्रीमंत डिवायडेड बाय 20% गरीब, त्यावेळेस आपल्याला इन्कम क्वांटाईल
रेशिओ मिळतो. क्वांटाईल मध्येच लिहिले, 5 भाग केले, 100चे 5 भाग म्हणजे किती हो? 20 20 20 20 20. ओके. मग ह्याचं मेन काम काय तर आर्थिक असमानता मोजणे. सेम गिनी गुणांकासारखं ह्याचं काम आहे. आता त्यानंतरचं पुढचं गुणोत्तर येतं तर पाल्मा गुणोत्तर. पाल्मा गुणोत्तर मध्ये काय मग कसं मेजर करतात तर 10% श्रीमंत आणि 40% गरीब ह्यांचा जो रेशिओ काढला जातो त्याच्यानुसार काय येतं तर पाल्मा गुणोत्तर येतं. मग आता ह्याच्यानुसार आपल्याला निष्कर्ष काय मिळतो की भारतामध्ये कोणत्या स्वरूपाची असमानता आहे, उत्पन्न असमानता आहे, तर ती भारतामध्ये लक्षात ठेवा की मध्यम स्वरूपाची उत्पन्न असमानता आहे. मग ह्याची कारणं, हे कारणं महत्वाचे आयोगाने विचारलेली आहेत ही कारणं. तर मेजरली 2 कारणं आहेत. एक म्हणजे काय, अधिकाधिक लोकांचे जे उत्पन्न आहे ते कृषीसारख्या नैसर्गिक स्रोतावरती अवलंबून आहे. ओके. आणि कृषीमध्ये कसं होतं की बाबा तुम्हाला उत्पन्न त्या प्रमाणात मिळत नाही. सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त इनपुट आउटपुटचा रेशो असतो, कृषीमध्ये सर्वात कमी असतो. म्हणून कृषी क्षेत्रावरती अवलंबित्व आहे, म्हणून आपली उत्पन्न असमानता जास्त आढळून येते. आता दुसरी काय महत्वाची गोष्ट आहे तर अधिकाधिक लोकांचे जे उत्पन्न आहे ते श्रमातून आलेलं आहे. ओके. आणि भांडवल आणि गुंतवणुकीतून ते उत्पन्न कसं आहे तर कमी. भांडवल म्हणजेच काय, इनडायरेक्ट लक्षात ठेवा की उद्योग क्षेत्र, आणि गुंतवणूक लक्षात ठेवा की सेवा क्षेत्र, आणि श्रम म्हणलं की लक्षात ठेवा की कृषी क्षेत्र. हे जस्ट तुमच्या अनालिसिस, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय. म्हणजे अधिकाधिक लोकांचं जे उत्पन्न आहे ते कृषीत नाही, आणि जास्त भांडवल आणि गुंतवणुकीतून उत्पन्न कसं आहे तर कमी, म्हणजे उद्योग आणि सेवामधून उत्पन्न कसं आहे तर कमी आहे. ठीक आहे. आता आपण पॉवर्टी लाईन बघूया की पॉवर्टी लाईन कशा होत्या, त्या कुणी जारी केलीत. पहिली गोष्ट म्हणजे वर्ल्ड बँकेने केलेत. 1981 साली वर्ल्ड बँकेने फर्स्ट टाइम पॉवर्टी लाईन जारी केली, आणि त्यांनी म्हणलं की जो व्यक्ती $1 पेक्षा प्रतिदिवस कमी कमवतो तो लक्षात ठेवा की पॉवर्टी बीपीएल असणार, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन असणार. 2011ला त्याच्यामध्ये चेंजेस केले. म्हणलं की $1.9 पेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे ते पॉवर्टी लाईनच्या खाली असणार आहेत. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 2022ला अजून एकदा चेंजेस केले. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला अपडेटमध्ये लक्षात ठेवणं आहे. आयोग विचारू शकतं. आता सध्या पॉवर्टी लाईन किती डॉलरला आहे वर्ल्ड बँकेची तर $2.15 आहे. मग ह्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेनं 2017ला काय केलं, गटवारी केली. ही गटवारी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित नाहीये, जस्ट तुमच्या अभ्यासासाठी असावी. लो मिडल इन्कम, अप्पर मिडल आणि हाय इन्कम. लो मिडल मध्ये काय म्हणलं, $3.2 पेक्षा कमी असणारे, ह्याच्यामध्ये कोण येतं, भारत, इजिप्त येतो. अप्पर मिडल मध्ये $5.5 पेक्षा कमी असणारे लोक येतात, ह्याच्यामध्ये कोण येतं, रशिया, चायना येतो. आणि हाय इन्कम वाले देश कोणते असतात, ज्यांचे सरासरी उत्पन्न प्रतिदिन $21 पेक्षा जास्त असतं, त्याच्यामध्ये एकमेव देश येतो युएसए. आता येते पॉवर्टी लाईन. आता पॉवर्टी लाईन जी आहे ती कुणी सर्वप्रथम मांडली तर लक्षात ठेवायचं की मार्टिन ड्राव्हलिन यांनी मांडलेली आहे. मग पॉवर्टी लाईन ही काय, कशी आहे सांगा, सापेक्ष आहे की निरपेक्ष आहे, तर ती लक्षात ठेवा की निरपेक्ष आहे. मग सापेक्ष निरपेक्ष आपण डिफरन्स नंतर देखील बघणार आहोत. फक्त एक जस्ट सांगतो की ही एक लाईन आहे, ही पॉवर्टी लाईन आहे. सपोज ही आहे किती झालेली आता, $1.9 आहे 2011 नुसार. ह्याच्यापेक्षा जेवढे लोकांचं उत्पन्न कमी असेल ते सगळे कशा येणार तर बिलो पॉवर्टी लाईन येणार. एवढं जस्ट सिंपल आहे की बाबा एक लाईन आहे, त्याच्या खालचे जेवढे सगळे लोक येतील ते निरपेक्ष दारिद्र्यात येतात. मग ह्याची जी दारिद्र्य रेषा आहे तर ह्यांनी काय म्हणले की मार्टिन ड्राव्हलिन यांनी की 2 प्रकारच्या दारिद्र्य रेषा असाव्या प्रत्येक देशाकडे. मग एक जी असणार ती आंतरराष्ट्रीय स्तराशी रिलेटेड असावी, आणि दुसरी राष्ट्रीय स्तराशी रिलेटेड असावी. भारतात दोन्ही अस्तित्वात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण कुणाची स्वीकारलेली आहे, वर्ल्ड बँकेची स्वीकारली आहे. आणि राष्ट्रीय स्तरावरती कोणाची स्वीकारली आहे तर तेंडुलकर समितीची स्वीकारली आहे. आणि लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय जे वर्ल्ड बँक आहे त्याच्यानुसार भारतामध्ये किती टक्के लक्षात ठेवा पॉवर्टी आहे तर लक्षात ठेवा 21.2%. हे लिहून ठेवा तुम्ही, 21.2%. आणि तेंडुलकर समितीनुसार भारतात किती टक्के दारिद्र्य आहे तर लक्षात ठेवा की 21.9%. म्हणजे दोघांचंही जवळपास सेम आहे. आता ह्याच्यामध्ये निष्कर्ष काय निघतो की जगात सर्वात जास्त पॉवर्टी कुठं आढळते, कोणत्या देशामध्ये आढळते, जगात सर्वात जास्त पॉवर्टी कोणत्या देशामध्ये आढळते तर ती इंडियामध्ये आढळते. किती, 29.9. ती रंगराजन समितीच्या कमिटीनुसार त्यांनी घेतलेले आहे आकडेवारी याच्यामध्ये. ओके. मग ती व्हॅरी होत राहते समितीनुसार. आता मग म्हणजे एक लक्षात ठेवा, म्हणजे जगातील लक्षात ठेवा की किती टक्के पुअर जे आहेत ते भारतात आहेत तर 29.5%. म्हणजेच काय, जगातील लक्षात ठेवा 1/4 पुअर जे आहेत ते कुठं राहतात, भारतात राहतात. म्हणजे 25%च्या आसपास कन्सिडर करून त्यांनी ते स्टेटमेंट दिलेलं, आपण ते स्टेटमेंट लिहिलेलं आहे. मग आता हे जे 25% आहेत, म्हणजे बघा
आता जर तुम्ही फक्त भारताचा कन्सिडर केला की भारतात जर 100% पॉप्युलेशन जर कन्सिडर केली, त्याच्यापैकी 1/5 म्हणजे जवळपास 20% हे कसे आहेत तर ते पुअर आहेत. हे तेंडुलकर समितीनुसार 21.9 जे म्हणलेलं आहे ना, ते 20%च्या आसपास कन्सिडर केलेलं आहे. बघा, आता त्यानंतरचा मुद्दा बघणार आहोत आपण बेरोजगारी. युएसए बेरोजगारी. युएसए मध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी असते तर ती चक्रीय बेरोजगारी असते, जी की तेजी मंदीच्या चक्रानुसार येते. इंडियामध्ये जी बेरोजगारी आहे तर ती कशाशी रिलेटेड आहे लक्षात ठेवा, तर ती भांडवलाशी रिलेटेड आहे. भारतामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? भांडवलाची कमतरता आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना काय होते? कमी मिळते. आपण बघितलं, नर्स यांनी व्याख्या केलेली होती भांडवलाची कमतरता असते. तीच इथं लक्षात ठेवायचं आपण. भांडवलाच्या कमतरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना कमी मिळते. आणि आता महत्वाचं ह्याच्यामुळे होतं काय की भारतामध्ये लक्षात ठेवा की बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे, परंतु बेरोजगारीत पॉप्युलेशन जास्त आहे. म्हणजे जे विकसनशील देश असतात त्यांच्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण अतिशय जास्त असतं. त्याच्यामुळं जी बेरोजगारीत जे टक्केवारी आहे, टक्केवारी म्हणजे सपोज कन्सिडर करा की 4% बेरोजगारीचा दर आहे. 4% हे अतिशय आकडा कमी आहे. परंतु जर तो पॉप्युलेशनच्या अंदाजाने घेतला तर तो अतिशय मोठा होतो. कारण तुम्ही विचार करा, सपोज 60 करोड लोकांना रोजगार अपेक्षित आहे, म्हणजे इच्छा असणारे असे लोक आहेत 60 करोड. त्याचे 4% जर काढले तर बघा किती कोटी लोक झाले. ओके, मग ह्याचा अर्थ तोच आहे की भारतात बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे टक्के कमी आहे, परंतु बेरोजगारीत पॉप्युलेशन कशी आहे तर जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये पुढची म्हणजे बेरोजगारी रिलेटेड एक कन्सेप्ट येते, फिलिप्सची वक्ररेषा येते, फिलिप्सचा कर्व येतो. मग फिलिप्सच्या कर्व मध्ये दोन गोष्टी असतात. एक्स ऍक्सिसला काय असतो तर बेरोजगारीचा दर, आणि वाय ऍक्सिसला काय असतो महागाईचा दर. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करा, सपोज 3 आपण पॉईंट कन्सिडर करूया. एक हा पॉईंट कन्सिडर केला, एक हा कन्सिडर केला आणि एक हा कन्सिडर केला. ठीक आहे, मग पहिल्या पॉईंटला बघा महागाईचा दर कसा आहे? हो, जास्त आहे. मग जर महागाईचा दर जास्त असेल तेव्हा बेरोजगारी काय असते? कमी असते. आणि तिसऱ्या पॉईंटला बघा, महागाईचा दर जर कमी असेल तर बेरोजगारीचा दर जास्त असतो. म्हणजे हेच त्यांनी इथं सांगितले की जर महागाईचा दर वाढला तर तुमची बेरोजगारी काय होते? कमी होते. मग शासनानं कोणत्या प्रकारचं धोरण राबवायला पाहिजे तर ते चालणाऱ्या महागाईच्या रिलेटेड, म्हणजे नेहमी शासनानं चालणाऱ्या महागाईचं धोरण राबवायला पाहिजे. मग आता जी फिलिप्स वक्ररेषा आहे ही कोणत्या बदलाचं विश्लेषण करते असं आयोगाला पीओआय आलता. आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंटचं कशामध्ये कन्फ्युजन झालं की अल्पकालीन लिहायचं की दीर्घकालीन लिहायचं, अल्पकालीन लिहायचं की दीर्घकालीन. मग आता याच्यामध्ये आपण कॉमन सेन्सचा यूज करायचा पाहिजे होता. म्हणजे बघा, सपोज आता तुम्ही लक्षात घ्या की महागाईचा दर आणि बेरोजगारीचा दर बघतोय आपण. मग मला सांगा, आता जी बेरोजगारीचा दर असतो तो जनरली आपण काय करतो? आपल्याला बेरोजगारी किती दिवसांची बघायची? 1 महिना, 2 महिना, मॅक्स टू मॅक्स 6 महिने. आपण थोडीच असं बघणार आहे की दीर्घकालीन मध्ये 2 वर्ष, 4 वर्ष ह्याचा महागाईचा दर आपण बघणार आहे का? त्याच्याशी आपल्याशी जास्त घेणं देणं आहे का? नाहीये. मग जर फिलिप्सची वक्ररेषा असेल ती जनरली कशाशी रिलेटेड असायला पाहिजे तर अल्पकालीन बदलाचं विश्लेषण करणारे असायला पाहिजे. आपण काय करूया, जे पीवायक्यूचे जे एक्स्ट्राचे जे पॉइंट आहेत ते थोडे बघूया. बघा, ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा विचारलेला आहे. ओके, ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा कोण मांडतं तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की वर्ल्ड बँक मांडते. आता ह्याचे दोनच पॅरामीटर आहेत, एक आहे हेल्थ, दुसरा आहे एज्युकेशन. ट्रिक काय लक्षात ठेवली आपण अशी, ट्रिक काय लक्षात ठेवली तर अशी, आरोग्य आणि शिक्षण. मग हा जो असतो तो लक्षात ठेवा 0 ते 1 दरम्यान असतो. 1 म्हणजे चांगला, 0 म्हणजे खराब. मग हे कशाच्या संदर्भात आहे असा आयोगाचा पीओआय आलता तर ते लक्षात ठेवा की श्रमिकांच्या भावी पिढ्यांच्या उत्पादकतेशी संबंधित आहे. हा पीओआय पडलेला आहे. नेक्स्ट टाइम जर आला तर आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया आर्थिक विकासाची एक कन्सेप्ट आहे, ती आहे रोस्टो यांची. ती आर्थिक विकासच्या टॉपिक मध्ये देखील बघणार आहोत. इथं नोट्स मध्ये लिहिलेले आहे, त्याच्यामुळे इथे देखील आपण जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊया. रोस्टोचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले तर स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, जी अर्थव्यवस्थेची वाढ होते त्याच्या 5 स्टेजेस मांडल्या. तर त्या कोणत्या 5 स्टेजेस आहेत लक्षात ठेवा. पहिली कोणती? परंपरागत समाज, त्यानंतर उड्डाणपूर्व स्थिती, उच्च उपभोग, परिपक्वता म्हणजे ड्राईव्ह टू मॅच्युरिटी, आणि त्याच्यानंतरचा आले शेवटला टेक ऑफ. ओके, मग मग ह्यांनी काय म्हणलं, रोस्टो यांनी काय म्हणलं की ऍक्सेलरेटेड जर उद्योग व्हायचे असेल तर लक्षात ठेवा की त्याच्यासाठी कोणती पूर्वअट आहे तर सामाजिक वरकड भांडवल. सामाजिक वरकड भांडवल म्हणजे समाजाशी रिलेटेड ज्या गोष्टी भांडवलाच्या राहतात ती लक्षात ठेवा, म्हणजे समाजाने किती कॉन्ट्रीब्युशन करते ती ह्याची पूर्वअट असायला पाहिजे असं रोस्टो यांनी मत मांडलेलं आहे.
आता हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे, हा आपल्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. हे कन्सेप्च्युअल असतात आणि अशाच रिलेटेड लक्षात ठेवा क्वेश्चन येतात. मग भारतामध्ये जनरली लक्षात ठेवा, भांडवल निर्मितीचा दर हा कमी आहे का जास्त आहे? जेवढं आपण बघितलं तर त्याच्यानुसार कसा आहे, तर भांडवल निर्मितीचा दर कसा आहे, तर कमी आहे. मग ह्याचं कारण काय आहे? तर भारतामध्ये बचतीचा दर देखील कमी आहे, म्हणजे लोक कमी सेव्हिंग करतात. त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, गुंतवणूक कमी होते लोकांकडून. म्हणजे मी जर माझं उत्पन्न 100 रुपये आहे आणि मी त्याच्यातील फक्त 5 रुपये वाचवले, तर मग मी पुढे जाऊन गुंतवणूक देखील 5 रुपयाची करणार आहे. परंतु जर मी सेव्हिंग 50 रुपयाची केली, बचत 50 रुपयाची केली, मी गुंतवणूक ऍटलिस्ट 30-40 रुपयाची देखील करू शकतो ना. ओके. मग बचत कमी असल्यामुळे गुंतवणूक काय होते, कमी होते, आणि त्याच्यामुळे काय होते, भांडवलाची निर्मिती ही कमी होते. आपण ती गुंतवणूक कुठं गुंतवणूक करणार आहे, इंडस्ट्रीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या तरी सेवा क्षेत्राच्या उद्योगामध्ये, त्याच्यामध्ये करणार आहे ना. मग अल्टिमेटली तिथं भांडवल निर्मिती होत असते. मग आपली गुंतवणूक कमी असेल तर भांडवल निर्मिती देखील कमी असणार. म्हणून लक्षात ठेवा की भारतातील भांडवल कसं आहे म्हणतात, लाजरे आहे, कारण की ते जास्त रिटर्न देत नाही. त्यानंतरचा एक लास्टचा पॉईंट आहे की हा राज्यसेवेचा पीवायक्यू आहे. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वेबर थेअरी होती, औद्योगिक स्थान निश्चितीचं त्यांची थेअरी होती. औद्योगिक म्हणजे एखादी इंडस्ट्री आहे ती कुठं उभं राहायला पाहिजे, ती कोणत्या 2 फॅक्टरवरती अवलंबून असते. तर ते सर्वात महत्वाचा आणि पहिला फॅक्टर असतो तो वाहतुकीचा खर्च, आणि दुसरा असतो तो श्रमाचा खर्च. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण पहिल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील त्या आपण लक्षात घेतलेल्या आहेत, आणि त्या व्यवस्थितपणे आपण अंडरस्टँड केलेल्या आहेत. ठीक आहे. थँक्यू.